शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेतच राहा. नवीन दिवसाची एक नवीन सुरुवात. तर आजची सुरुवात तर आपण छान अशा वेगवेगळ्या फुलांनी केली आहे. काही माझ्या अंगणातले फुलं आहेत, तर काही बाहेरून आणलेली आहेत. तर चला, सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे उरकून घेतली तर छान वाटते. आणि सकाळी देवपूजा वगैरे झाली ना, तर असं वाटतं की भरपूर कामं झालेली आहे. बाकीचे कामं तर काय होतच राहतील. आणि देवपूजा म्हणजे एकदम छान असं पॉझिटिव्हिटी आणणारं एक आपल्या घरातलं एक छान एक असं रोजचं काम आहे. आणि ते तर करायला अजिबात कंटाळा वगैरे येत नाही. त्यानंतर मुलांना आता सुट्ट्या आहेत, सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर त्यामुळं सकाळी नाश्ता होतोच. आणि कालचे पापड केलेले मी काल, तर ते 2-3 पापडसुद्धा तळून बघितलेले. तर बघा, खूप छान झाले. फक्त काय झालं, माझ्याकडनं मी अगोदर तेल तापायला ठेवलं आणि कांदा वगैरे कापायला घेतला, तर तेल थोडंसं तापलं होतं, त्यामुळे थोडे लाल झाले. तर काही हरकत नाही, चालतील. तर त्यामुळं नंतर नाश्ता वगैरे करून घेतला. आणि काल मी संध्याकाळीच डब्बा वगैरे घासून ठेवलेला पापड भरून ठेवण्यासाठी. तर मग मी बाकीचे कामं वगैरे, ब्लाऊज वगैरे शिवून राहू दिले. आणि म्हटलं एक दिवस स्पेशल आता पापडांसाठी काढूया. तर मी तो दिवस काढला. आणि मी काल सकाळीच 2 किलोचं जे पीठ आहे पापडचं, तर ते भिजवून ठेवलेलं. आणि ह्यावेळेस माझ्याकडे गावाकडून मला पीठ दळून आलं, त्याच्यामुळे मी त्यामध्ये सोप वगैरे नव्हती. मग मी पुड्या ज्या आहे आपल्या रेडीमेड रामबंधू मसाला, तर त्याच वापरून पापड केले. तर पापड खरंच खूप छान आले आहेत, एकदम पिवळे पापड आले आहेत. आणि मग म्हटलं चला, ते परत रात्रभर असे दुरड्यांमध्ये ठेवलेले मी, त्याच्यावरती झाकण ठेवलेलं. म्हटलं कसं रात्रभर हवाही पितील आणि एकदम ओले पण भरल्या जाणार नाही. आणि एकदम वाळले ना, तर मग ते वाकडे तिकडे होतात, तर ते भरता येत नाही. तर मग म्हटलं चला, आता सकाळी सकाळी एकदा नाश्ता झाला, देवपूजा वगैरे झाली, फरशी पुसून झाली. मग म्हटलं चला, आता कामं आवरून घेऊया. पापड वगैरे भरून ठेवले. त्यानंतर आता नवरीचे ब्लाऊज राहिले होते, तर एक ब्लाऊज शिवलेला मी आदल्या दिवशी. आणि हा एक जो पिस्ता कलरचा ब्लाऊज आहे, तर तो शिवायचा होता. आणि जी ओढणी दिलेली त्यांनी, आणि लेससुद्धा आणून दिलेली होती, तर ती लेससुद्धा लावायची होती त्या ओढणीला. आणि तो ब्लाऊज शिवायचा होता. तर त्या ब्लाऊजसाठी असं होतं की त्यांनी दुसरं नेट आणून दिलेलं होतं, कारण कापड ज्या स्लीव्ज करायच्या होत्या, तर त्या स्लीव्ज डिझाईनच्या होत्या, वर्क होतं त्याच्यावर. आणि त्यांना अम्ब्रेला स्लीव्ज करायच्या होत्या, शॉर्टवाल्या. तर त्यासाठी मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही मिळतं जो तर नेट वगैरे जरी आणलं तरी होऊन जाईल. आणि साईडला जे आहे, तर पिकोची मशीन आहे, तर मग मी पिको वगैरे करून घेतलेलं त्या स्लीव्जला, म्हणजे दिसायलाही छान दिसते. तर आता माझं असं झालं की मला खूप दिवस झाले, आता 8 ते 10 किंवा 11 दिवसही झाले असतील, माझा एकही व्हिडिओ आला नाही, शॉर्टही नाही आला आणि लॉंगसुद्धा नव्हता आला. तर मग म्हटलं चला, एवढी घाई होती, एवढी गडबड चाललेली माझी 8-10 दिवसापासून, की नुसते हे ब्लाऊज झालं की ते झालं की ते. आणि त्याचं कारणही मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि परत एकदा सांगते की आमची ट्रान्सफर झालेली आहे आणि आता आम्हाला जायचं. तर आता वाजले आहेत 5:30. आणि मी आज एक ब्लाऊज शिवलं आहे आणि दुसरा अर्धसुद्धा कंप्लीट केलं आहे. त्यानंतर ओढणी होती नवरीची, त्याला लेस आणून दिलेली त्यांनी, तर ते लेससुद्धा लावलेली आहे. तर तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, नवरीचं ब्लाऊज शिवलेलं, लेस वगैरे त्यांनीच आणून दिलेली होती. हे बघा, आज हे ब्लाऊज शिवलेलं मी, अम्ब्रेला स्लीव्ज वगैरे. आणि त्याला हे असे लटकन बनवलेले, बॅक हुक आहे, पॅडेड आहे. आणि समोरून अशी छान अशी लेस लावलेली बरं का, खूप सुंदर आहे. आणि पिस्ता कलर आहे. आणि त्यात मग हे बघा, ही ओढणी आणि त्यांनी लेस दिलेली आणायला लावून, तुम्हाला दाखवते. हे बघा, ही लेस दिली होती आणून, आणि आपण ही ओढणी लेस लावली आहे. तर हे बघा, खूप छान अशी फिनिशिंगने लेस लावली. हे बघा, कोपऱ्यावरती सुद्धा कुठेच निघायचं काम नाही. आणि खूप सुंदर आहे बरं का, खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांना पैठणीवर नऊवारीवरती शेला म्हणून, तर त्यांनी ही नेट आणून दिली आणि लेस आणून दिली. तर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर आहे.
आणि मला तर खूप आवडलेलं, तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. तर हे बघा नेट होती बरं का ही, आणि लेस लावली तर बघा किती सुंदर झाली आहे. हे बघा आता ते सुद्धा मी आता रेडी करून ठेवते. काय करणार ना, खूप दिवस झाले, कमीत कमी 9 ते 10 दिवस झाले असतील की तुमच्यासोबत म्हणजे मी साधं बोललीसुद्धा नाही किंवा एखादा व्हिडिओसुद्धा मी शेअर केला नाही, कारण अजिबात वेळ नव्हता आणि सगळे कामं असे अक्षरशः घरातलेही कामं होते आणि हेही कामं. तर काल पूर्ण दिवस माझा हे करण्यात गेला, पापड करण्यात गेला. तर मी 2 किलो पापड एका दिवशी केले. आणि हे बघा 32 साईजचा ब्लाऊज आहे, बघा किती सुंदर आहे, छान आहे ना. हे बघा ही अशी डिझाईन बनवलेली. आणि हे बघा आता याला बोलता बोलता मी मग अशी यालासुद्धा हुक लावून घेतले आणि ते 2 घागऱ्यावरचे त्यालासुद्धा हुक लावलेली. आता मला ते व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे आणि ते पॅक करून झालं की बाकीचेसुद्धा कामं वगैरे आवरायचे. तर तुम्हाला मी दाखवते, हा सगळा असा पसारा पडलेला असतो की थोडंफार जरी काही केलं तर लगेच कचरा वगैरे होऊन जातो. आणि बाहेर म्हणाल तर हे बघा असं वातावरण आहे, पावसाचं वातावरण, असं वाटतं आहे की पाऊस येतो की काय असं झालेलं वातावरण. आणि खूप थकली मी आज आणि कामं तर करावे तर लागणारच आहे. तर चला, आज हे असं वातावरण आहे आणि घरातले कामंसुद्धा तर करावी लागणारच आहे. तर असं सगळा पसारा आहे आणि हा सगळा पसारा आता हा व्यवस्थित लावून ठेवायचा आहे. तर तोसुद्धा मी एक साडीचा ड्रेस शिवलेला आहे, तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि उद्या आहे अक्षय तृतीया, तर अक्षय तृतीयेचं उद्याचं स्वयंपाक वगैरे हे ते करणं, त्यामुळे ब्लाऊज वगैरे शिवणं जर झालं तर होईल, नाही तर उद्या माझं काही काम होणार नाही आहे. तर बरेच दिवस झाले मी काहीही केलेलं नव्हतं, तर म्हटलं चला थोडंफार तरी तुमच्यासोबत शेअर करते. आणि धावपळ म्हणाल तर खूप आहे, असं म्हणायला हरकत नाही की आराम नाही आहे, कारण कामं केल्याशिवाय तर काही पर्याय नाही आहे. आणि कामं घेतलेली आहेत त्याच्यामुळं ती वेळेत पूर्ण करायची आहे आणि इथून जायचंसुद्धा आहे. त्यामुळं अगोदर ज्यांचं आहे तर त्यांचं परतसुद्धा त्यांना करावं लागणार आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आता आपले कामं अगोदर करून घेऊया. व्हिडिओज 1-2 दिवस किंवा 8-1 दिवस लेट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु माझी कामं वेळेवर व्हायला हवीत, कारण कोणाचं काम माझं म्हणजे माझ्याकडं राहिलं किंवा मग मी ते वेळेवर परत केलं तर मलासुद्धा आवडणार नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं अगोदर आपण आपले कामं वगैरे करून घ्यावेत. आता काहीच दिवस तुम्हाला हे काम ब्लाऊजचे व्हिडिओज वगैरे दिसतील आणि कमीत कमी 2 महिने तरी तुम्हाला ब्लाऊजचे ड्रेसेसचे वगैरे व्हिडिओ बघायला मिळणार नाही. तर माझे शेगावचे शेगावला जाणार आहे, त्यामुळे तिथलं जे लाईफ आहे किंवा आमचं फॅमिली जे आहे तर तेच मी तुमच्यासोबत तिथे गेल्यावर शेअर करणार आहे. आणि ते जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण कसं असते माहिती का, करण्याची तर खूप इच्छा आहे की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण बघता होईल तेवढं खरंच काहीच सोपं नसते. कारण जेव्हा आपण बघतो की अरे याने तर खूप छान केलं, मी करू शकतो, असं नाही आहे की करू शकत नाही, परंतु खूप अवघड आहे, करणंसुद्धा खूप अवघड आहे. त्यामुळे होता होईल तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजचा ब्लॉग मी तेच एंड करते आणि भेटूया पुन्हा एक उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.